हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी सरस्वती कुंभार आणि आज सगळी तयारी करून झाली आहे. आमची घरातली स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि आम्ही चाललो आहे मग सिद्धटेकला चाललो आहे आता सगळेजण फिरायला. आय क्युटी क्युटी बघू सेम सेम. हे सगळ्यांना सेम सेम ड्रेस घेतल्यात. औरंगाबादनं आणले होते. लाईट बंद करू. इकडं दहीहंडीची तयारी चालू आहे आणि आम्ही बाहेर चाललोय सध्या आता. घराचा च च चमचाचा छ छ छत्रीचा ज ज जहाज झ झ झबला ट ट टरबूज ठ ठ ठसा ठ ड ढ ढगाचा ड ड डमरू त त त. सिद्धटेकला ना गणपतीचं मंदिर आहे आणि हे अष्टविनायक मंदिरापैकी एक सिद्धिविनायक गणपती आहे हा. आणि इथे काय मधु आणि कटक्ष या राक्षसांचा वध करण्यासाठी ना श्री विष्णूंनी गणपतीकडे आराधना केली होती, तेव्हा त्यांना सिद्धी प्राप्त झाली. त्यामुळं मग या गणपतीला सिद्धिविनायक गणपती असं म्हटलं जातं येतं. आणि मग नंतर ना मग आम्ही आलो सगळेजण मंदिरामध्ये आणि इतकं शांत वातावरण आणि खूप भारी वाटत होतं. संध्याकाळच्या वेळेला आलतो त्यामुळे मग थोडीफारच गर्दी होती, जास्त काही नव्हती. नंतर ना मग आम्ही आगाडा हाराळी फुलं वगैरे घेतली आणि ते गणपतीचं मेन वस्तू आहेत ना त्या गणपतीला लागतात त्या, मग ते आम्ही गेलो होतो घेऊन. आणि हा गणपती आहे तो उजव्या सोंडेचा गणपती आहे आणि काळ्या दगडावरती हा कोरलेला गणपती आहे. आणि इतकं भारी आहे ना, खूप भारी आहे आणि एकदम प्रसन्न असं वातावरण येतं. आतमध्ये तर काय व्हिडिओ शूटिंगला म्हणजे घेता येत नव्हती, त्यामुळे मग मी बाहेरच घेतलं होतं. नंतर ना मग मी काही खरेदी वगैरे केली. आम्ही जे काय पूजेचं सामान वगैरे असतं ते खरेदी केली होती आम्ही इथं. आणि इतकं भारी भेटतं नाही तर सगळं एका दुकानामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते सगळं भेटतं. म्हणजे एखाद्या म्हणजे वस्त्रापासून ते त्या मूर्तीपर्यंत वगैरे सगळं जे काय आहे ते सगळं भेटतं इथं. आणि डोळ्यावरती लावायला पण एकदम तिथं. नंतर आम्ही फोटोशूट करायला घेतलं आणि थोडेफार फोटो घेतल्या वगैरे तिथं थोड्याफार. आणि नंतर ना मग या मॅडमला चालवतच आणलं होतं. हिला चालायचीच खूप हौस झाली होती तिथं. इतकं खेळत होती, बाप खूप खेळत होती तिथं ती. आणि चालतच न्यायचं म्हणत होते ती. तिला घेतलं की तिला खूप राग यायचा. नंतर ना मग आम्ही बाहेर पडताना तिथं ना कीर्तन पण चालू होतं. नंतर ना मग थोडा वेळ ते ऐकलं आम्ही आणि नंतर ना मग बाहेर पडलो तिथून. नंतर ना मग आम्ही ज्वेलरी शॉपिंग केली थोडीफार. म्हणजे होती बऱ्यापैकी, रिजनेबल रेट होते त्याचे थोडेफार. नंतर ना मग तोपर्यंत इकडं पप्पांची ड्युटी लागलेली होती लेकरं सांभाळायला आणि आमचं शॉपिंग होईपर्यंत त्यांनी सांभाळली. तिथं त्यांची पण झाली होती शॉपिंग, बसली होती. नंतर ना मग येताना आम्हाला बुट्टा दिसला आणि दिसल्यावर काय मग तोंडाला पाणी सुटते घेतले. नंतर ना बुट्टे आणि त्यांचं काय तिथं कॉन्व्हर्सेशन चालू होतं. स्वीट कॉर्न आहे का आपलं गावरान कणिक त्याच्यावर. नाथसागरला आपल्याला दिलं नव्हतं का, भाजूनच दिलं तर.
तुम्ही दोघं घ्या की हाफ हाफ. नंतर मग आम्ही मोठा घेतला तिथून आणि तिथून नंतर ना मग घरी आलो आणि तिथं काहीतरी डॉल पडली होती वाटते इराची. घरी आल्यानंतर पावभाजी बनवलेली होती. मग पावभाजी खाल्ली सगळ्यांनी, छान झाली होती टेस्टला. आणि नंतर ना मग आम्ही दुसऱ्या दिवशी माझ्या चुलत बहिणीच्या घरी गेलेलो होतो आणि तिथं हे त्यांचं बिल्डिंग बनवायचं चालू होतं आमचं. ते कोणाला ते काहीतरी भाऊजींचं 12 ह्याचं टार्गेट होतं, पण आम्हाला कोणालाच ते पूर्ण झालं नाही. तिथं सगळ्यांचं 9, 10, 11, 9 एवढ्यावरच ते पडायचं लगेच. कोणाचंच ते बिल झालं नव्हतं. आणि इरानं इकडं सगळे पिंक उचललेले होते. आणि नंतर ना मग आम्ही ते काय विषय सोडून दिला, कोणाचंच होत नव्हतं ते. पण मजा आली. एक मोबाईल सोडून जे खेळ खेळले जातात ना, ते काल आम्ही अनुभवले. कारण तसं सगळेजण मोबाईलच घेऊन बसतात आजकाल. असं खेळ कोणी खेळतच नाही. पण असं फ्रीली होऊन काल खेळलो आम्ही सगळेजण. ते मजा मस्ती चालूच होती. आणि असा गेला आमचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.